गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण गणितामधील बेरीज हा घटक शिकणार आहोत. यामध्ये तुमच्या पुढे उदाहरण दिलेलं आहे 23,542. 23,542 अधिक 22,166. आता आपण बेरीज करूयात. प्रथम एककाच्या घरातील आपण काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत. 2 अधिक 6 बरोबर 8. 2 अधिक 6 8 होतात. यानंतर आपण दशकाच्या घरातील बेरीज करूया. 1 दशक म्हणजे 10, तसे 4 दशक म्हणजे 40 असतात, 6 दशक म्हणजे 60 असतात. म्हणजे दशकाच्या घरातली बेरीज करूया. आता आपण 6 अधिक 4 बरोबर 10. 10 मधील 0 हा दशकाच्या घरात लिहायचा आहे आणि शतकाच्या घरामध्ये 1 हातचा द्यायचा आहे. 10 मधील 1 हा शेजारील घरामध्ये शतकाच्या घरात द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण बेरीज करूया शतकाच्या घरातील. वरचा आलेला हातचा 1 आणि 5 6 आणि खालील 1 7 म्हणजे 5 अधिक 1 6 आणि 1 7. यानंतर आपण हजाराच्या घरातील बेरीज करूया. 3 अधिक 2 5. यानंतर दशहजाराच्या घरातील आपण बेरीज करूया. 2 अधिक 2 4 म्हणजेच 23,542 अधिक 22,166 म्हणजेच 45,708 उत्तर आलेलं आहे. हे अक्षरात कसे लेखन करायचं? 45,708 या पद्धतीने आपण काय करायचं असतं? लेखन करायचे असते. लक्षात येते तुमच्या? यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊया. 35,312. 35,312 अधिक 24,824 म्हणजे 24. ओके. आता आपण बेरीज करूया. प्रथम एककाच्या घरातील बेरीज करायची असते. 2 अधिक 4 किती आले? 6. 2 अधिक 4 6. त्यानंतर आहे दशकाचं घर. 1 अधिक 2 3. 1 अधिक 2 3. यानंतर आहे शतकाचं घर. शतकाच्या घरामध्ये 3 अधिक 8 किती झालेला आहे? 11. यामधील 1 हा एककाच्या घरात लिहायचा म्हणजे शतकाच्या घरात खाली लिहायचा आहे आणि 1 हा हजाराच्या घरामध्ये काय द्यायचा आहे? आपल्याला हातचा द्यायचा आहे. म्हणजे 3 अधिक 8 11. यामधील हातचा 1 आपण हजाराच्या घरात दिलेला आहे. आता हजाराच्या घरामधील बेरीज करूयात आपण. 5 अधिक 4 9. 9 अधिक 1 10. हातचा आला शेजारच्या घरात 1. दशहजाराच्या घरामध्ये 1 हातचा आलेला आहे. आता याची आपण बेरीज करूया. 3 अधिक 2 5 आणि 1 6 म्हणजे 60,136. 60,136 उत्तर आलेलं आहे. बघा बरं का, किती छान पद्धतीने आपण सोडवत आहोत. लक्ष द्यायचं आहे सर्वांनी आणि काय करायचं आहे? याचा सराव सुद्धा तुम्ही करायचा आहे. सोप्या पद्धतीने मांडणी आहे. एककाचं घर आहे, त्यानंतर दशकाचं, शतकाचं, हजार आणि दशहजार
एककाच्या घरात 1 दशक म्हणजे 10,000, शतक नंतर 1000, नंतर 10,000. काय होतं, एक शून्य वाढत जातो. काय होतं, प्रत्येक ह्याच्यात घरामध्ये एक काय होत असतो, शून्य वाढत जातो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. या पद्धतीने म्हणजेच 35,312 अधिक 24,824. याचं उत्तर काय आलेलं आहे, 60,136. आणि अक्षरामध्ये कसं लिहायचं आहे, 60,136. ओके, हे काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे 60,136. आता आपण अजून एक उदाहरण पाहूयात. यस, लक्षात आलेलंच असेल तुमच्या. आता आपण सर्वांनी एक उदाहरण पाहूया. $35,242 आणि 24,935. 24,935. आपण बेरीज करूयात. आता आपण सर्वात प्रथम कोणत्या घरातील बेरीज करतो, हो, एककाच्या घरातील. बघूयात तर 2 अधिक 5 7. 2 अधिक 5 7. यानंतर दशकाच्या घरातील बेरीज करूयात. 4 अधिक 3 7. 4 अधिक 3 7. यानंतर आपलं पुढील घर आहे शतकाचे घर. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे 100. म्हणजे 2 अधिक 9 11. 2 अधिक 9 11. मग एक हातचा जो आलेला आहे तो शेजारील घरात म्हणजे हजाराच्या घरामध्ये. 2 अधिक 9 11. यानंतर आपण हजाराच्या घरामध्ये आलेलो आहोत. 5 अधिक 4 9 आणि 1 10. शेजारच्या घरामध्ये हातचा आलेला आहे 1. आता त्यापुढील बघूयात दशहजाराच्या घरातील जो हातचा आहे आणि 3 म्हणजे 4. 1 अधिक 3 4 आणि 4 अधिक 2 6 म्हणजे 60,177. 35,242 अधिक 24,935 बरोबर 60,177. 60,177. लक्षात आलं तुम्हाला. हेच शब्दामध्ये कसं लिहितात, अक्षरी पाहूयात आपण. 60,000 177. ओके, 60,177. तर यानंतर एक उदाहरण पाहूयात. यस, पहा. 35,364. 35,364 अधिक 46,265. Now first we will add ones place म्हणजे एककाच्या घरातले आपण आधी काय करूया, बेरीज करूया. 4 + 5 9. 4 + 5 म्हणजे 4 अधिक 5 9. त्याच्यानंतर पुढे पाहूयात
6 अधिक 6 दशकाच्या घरातील बेरीज करायची आहे आपल्याला. 6 अधिक 6 12. 12 मध्ये 2 हा आपण उत्तराच्या ठिकाणी लिहिणार आहोत आणि जो आलेला हातचा आहे तो आपण शतकाच्या घरामध्ये देणार आहोत. बरोबर. 12 हा 2 अंकी संख्या आहे. मग त्यामधील 1 हे हातचा शतकाच्या घरात गेलेला आहे दशक आणि 2 उत्तरामध्ये लेखन केलेलं आहे. यानंतर आपण बेरीज करूयात ती शतकाच्या घरातील. 1 अधिक 3 4 आणि 4 अधिक 2 6. 1 अधिक 3 4 आणि 4 अधिक 2 6. बघूयात यानंतर हजाराचं घर. यस, हजाराच्या घरामध्ये 5 अधिक 6 किती झालेले आहेत? 11. यामधील 1 हातचा हा शेजारच्या घरामध्ये म्हणजे पुढील घरामध्ये दशहजाराच्या घरामध्ये दिलेला आहे आणि 1 हा उत्तरामध्ये लेखन केलेला आहे. बरोबर. यानंतर आपण दशहजाराच्या घरातील काय करूयात? बेरीज करूयात. 3 अधिक 4 7 आणि वरचा हातचा 1 8. उत्तर आलेलं आहे 8. म्हणजेच 35,364 अधिक 46,265 बरोबर उत्तर आलेलं आहे 81,629. आणि हे अक्षरी कसं लेखन केलेलं जातं? 81 81,629 81,629. ओके. या पद्धतीने काय केलं जातं? अक्षरी लेखन केलं जातं. यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूयात. $35,435 अधिक, हे अधिकचं चिन्ह आहे लक्षात ठेवायचे, 37,242. 37,242. पाहूयात आपण. पहिल्यांदा आपण एककाच्या घरातील बेरीज करतो. बरोबर. बेरीज करणे म्हणजे मिळवणे, मिसळणे, हो की नाही? म्हणजेच समजा एखाद्याकडे 35,435 लाडू असतील आणि एकाकडे 37,242 पेरू असतील तर दोन्ही मिळून किती झाले हे काढण्यासाठी काय केली जाते? बेरीज केली जाते. लाडू आणि पेरूची आपण काय करणार आहेत? म्हणजे बेरीज करणार आहोत. बरोबर. आता आपण एककाच्या घरातील बेरीज करूयात. बघूयात. 5 अधिक 2 7. 5 अधिक 2 7. यानंतर आपण दशकाच्या घरातील बेरीज करणार आहोत. 3 अधिक 4 7. 3 अधिक 4 7. यानंतर आपण शतकाच्या घरातील बेरीज करूया. 4 अधिक 2 6. 4 अधिक 2 6. पाहूयात. यानंतर हजाराचं घर. या हजाराच्या घरामध्ये 5 अधिक 7 करणार आहोत. 5 अधिक 7 12. या 12 मध्ये 1 हातचा आपण पुढील घरामध्ये म्हणजे दशहजाराच्या घरामध्ये देणार आहोत आणि 2 हा उत्तरामध्ये लेखन करणार आहोत. आता पाहूया दशहजाराचं घर. दशहजाराच्या घरामध्ये 3 अधिक 1 जो हातचा आलेला आहे तो 1 म्हणजे 3 अधिक 1 4 आणि 4 अधिक 3 7. म्हणजेच 35,435 लाडू
आणि 37,242 पेरू मिळून सगळे 72,677 झाले. लक्षात घ्या, अक्षरामध्ये 72,677. ओके, 72,677 झाले. ओके, लक्षात येते तुमच्या? म्हणजेच 35,435 अधिक 37,242 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 72,677. आता परत आपण घेऊयात पुढील उदाहरण पाहूयात. 39,302 39,302 अधिक 39,302 अधिक 35,449. यस, बघा आता आपण बेरीज करणार आहोत. 39,302 अधिक 35,449. प्रथम एककाच्या घरातील बेरीज करूया. 2 अधिक 9 11. शेजारच्या घरामध्ये एक दशक लिहिलेला आहे. 11 मधील 1 हे उत्तर लिहिलेलं आहे, कारण की 11 हा 2 अंकी संख्या आलेली आहे. त्यामुळे एक दशक हा आपण शेजारच्या दशकाच्या घरामध्ये दिलेला आहे. आता पुढे पाहूयात. 1 अधिक 0 1. 1 आणि अधिक 4 5. म्हणजेच दशकाच्या घरातील उत्तर 5 आलेलं आहे. यानंतर पाहूयात आपण शतकाचं घर. शतकाच्या घरामध्ये 3 अधिक 4 किती होतात? सांगा बरं. 7. बरोबर. 3 अधिक 4 7. यानंतर आपण हजाराचं घर पाहूयात. हजाराच्या घरामध्ये बघा 9 अधिक 5. 9 अधिक 5 मोजा बरं किती होतात? 14. बरोबर. 9 अधिक 5 14. हातचा आला 1. शेजारच्या घरात आपण काय दिलेला आहे? हातचा दिलेला आहे. हो की नाही? 1 म्हणजे दशहजाराच्या घरामध्ये. आता आपण याची बेरीज करूया. 1 अधिक 3 4. 4 अधिक 3 7. म्हणजेच 39,302 अधिक 35,449 बरोबर 74,751 उत्तर आलेलं आहे. हो की नाही? म्हणजेच या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? बेरीज केलेली आहे आणि सर्वांना बेरीज येणं आवश्यक आहे. हो की नाही? आता पुढील उदाहरण पाहूयात आपण. ओके, आता आपण पाहूयात 83,345 अधिक 12,663. 83,345 अधिक 12,663. आता पुढे बेरीज करूया. एककाच्या घरामधील 5 अधिक 3 8. 5 अधिक 3 8. यानंतर बेरीज करूया. 4 अधिक 6 दशकाच्या घरातील 10. शेजारच्या घरात आपण काय दिलेला आहे? हातचा दिलेला आहे. उत्तर 10 आलेलं आहे. आपण मग एक काय केलं आहे? शतकाच्या घरामध्ये दिलेला आहे. 1 शतक झालं. मग आता 1 शतक अधिक 3 3 आणि 1 4. बरोबर.
आणि 6 म्हणजे 10. पुढे सुद्धा एक हातचा पुढच्या घरामध्ये म्हणजे हजाराच्या घरामध्ये आलेला आहे, हो की नाही? म्हणजेच आता पुढे आपण याची बेरीज केली तर 1 + 3 4 आणि 4 + 2 6. यस. त्यानंतर आपण पुढे पाहूयात 8 + 1 दशहजाराच्या घरामध्ये आहे. 8 + 1 9 म्हणजेच 83,345 अधिक 12,636 बरोबर 96,008. 96,008 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच त्याचे अक्षरी लेखन 96,000 प्लस 8. ओके. या पद्धतीने काय केलेलं आहे, आपण लेखन केलेलं आहे आणि बेरीज केलेली आहे. लक्षात घ्या, बेरीज करताना एककाच्या घरातील आधी बेरीज करायची आहे, मग दशकाच्या घरातील, मग शतकाच्या घरातील, मग हजार आणि मग दशहजाराच्या घरातील आपण काय करतो, बेरीज करत असतो. मग बेरीज करताना लक्षात ठेवा की आपण कोणत्या पद्धतीने करतोय. हातचा आला तर आपण कोणत्या घरामध्ये द्यायचा आहे, किती संख्या आलेली आहे, 2 अंकी संख्या आल्यानंतर आपल्याला शेजारच्या घरात हातचा द्यावा लागतो. आता पुढील एक अजून उदाहरण पाहूयात शेवटचं. चला. 46,235 अधिक 36,342 बरोबर. चला आता 5 + 2 एककाच्या घरातील बघूया. 5 + 2 7 आलेला आहे, बरोबर. एककाच्या घरातील आधी आपण बेरीज केलेली आहे. 5 + 2 7. यानंतर आपण दशकाच्या घरातील बेरीज करूया. 3 + 4 उत्तर आलेलं आहे 7. यानंतर आपण शतकाच्या घरातील बेरीज करूया. 2 + 3 5. 2 + 3 5. यानंतर पुढील हजाराचं घर आलेलं आहे, बरोबर. हजाराच्या घरामध्ये 6 + 6 उत्तर किती येतं सांगा पाहू. 12 बरोबर. 12 मधील एक हातचा आपण शेजारच्या घरामध्ये दिलेला आहे आणि 2 हे उत्तरामध्ये लेखन केलेलं आहे, हो की नाही? आता दशहजाराच्या घरामधील आपण काय करूयात, बेरीज करूयात. आता बघूयात बेरीज करताना 4 + 3 7 आणि 7 + 1 8. लक्षात आलं. म्हणजेच 46,235 अधिक 36,342 उत्तर बघूयात आपण. 5 + 2 7 आलेले आहेत. 3 + 4 7 आलेले आहेत. 2 + 3 5 आलेले आहेत. 6 + 6 12 आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हातचा शेजारच्या घरात एक दिलेला आहे हजाराचा. दशहजारामध्ये एक 10,000 + 4 बरोबर 5 आणि 5 + 3 8 म्हणजे 46,235 अधिक 36,342 बरोबर 82,577. 82,577. लक्षात येते. 577. या पद्धतीने आपण बेरीज हा घटक घेतलेला आहे. सर्वांना समजलाच असेल. यापुढे अशा पद्धतीची उदाहरणे घेऊन आपण स्वतः 10 उदाहरणं काय करायची आहेत, सोडवायची आहेत आणि सराव करायचा आहे. ओके, थँक्यू.